येत्या 9 जुलैला वसंत मोरे वंचित आघाडीला सोडचिठ्ठी देत मशाल हाती घेणार आहेत। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता, मात्र आता उशीर झाला अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान वसंत मोरे यांचं कार्यालय फोडण्याचा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिलाय आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे काल रात्री पुण्यात उशिरा पोहोचलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत। वास्तविक पाहता मी या भागामध्ये काम करतो। अगदी सुरुवातीचा मी शिवसैनिक आहे। याच चौकामध्ये माझी शिवसेनेची शाखा होती। अनेक वर्ष मी शाखाध्यक्ष होतो। अंतर्गत विषयांमध्ये वाद एकमेकांबरोबर वाद घालत बसणं किंवा ह्या गोष्टी न करता बाळासाहेबांना अपेक्षित असणारी जी वंचित आहे ती वंचित घडवण्यासाठी कार्यकर्ते कामच करत नाही आहेत। या सगळ्या गोष्टी मी बाळासाहेबांबरोबर 7 तारखेला सुद्धा बोललो। मला असं वाटतं की इथला त्यांचा विचार केला असता मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो माझा पूर्वश्रमीचा पक्ष होता अगदी जन्मापासूनचा, त्या पक्षामध्ये जाणं मला योग्य वाटलं। साहेबांनी अजून जबाबदारी दिलेली नाही आहे, परंतु या ठिकाणी कुठलंही प्रलोभन नाही आहे किंवा मी काही मागणी केलेली नाही आहे। मला फक्त या ठिकाणी मला पक्ष संघटनेचं जे काम माझं इथून मी चालू केलं होतं तेच काम मला परत चालू करायचं। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।